पाठोपाठ आता धुळे आणि सोलापूरमध्येही उष्माघाताचे बळी गेले आहेत। सोलापुरातील अक्कलकोट निमगाव येथे उष्माघाताने शेतात काम करत असताना एकाचा मृत्यू झालाय। बसण्णा बिराजदार असं त्याचं नाव आहे। तर धुळ्यात एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची बाब सुद्धा समोर आली आहे। शिरपूर तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीताई शेनपडू निकुंभू या असे त्यांचं नाव आहे। धुळ्याचे तापमान सध्या 40 अंशापेक्षा जास्त आहे। दरम्यान राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे 3 बळी गेले आहेत। राज्यातला उष्णतेच्या लाटेची स्थिती गेल्या 2 दिवसात गंभीर असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे। आणखी 3 ते 4 दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातून उष्णतेची हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले रिपोर्टर मनीष मासुळे यांच्याकडून। मनीष, जसं आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून आहे की उष्णता वाढलेली आहे आणि याचा परिणाम म्हणून उष्माघाताचे 3 बळी झालेत। आता सोलापुरातही उष्माघाताचे बळी आहेत। नेमकी काय अधिक माहिती देशील याविषयी? नक्कीच होळी या सणानंतर उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला आहे। यंदा मार्च महिन्यातच तापमानाचा 44 अंशापर्यंत मजल मारल्याने या ठिकाणी धुळ्यामध्ये मालतीबाई निकुंभ या महिलेचा काल उष्माघाताने मृत्यू झालेला आहे आणि हा पारा अजून वाढण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली असून आता घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेले आहे। धन्यवाद मनीष, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। राज्यात दरम्यान उष्णतेची जी लाट आहे ती सगळीकडेच पसरलेली आहे। सोलापुरात उष्माघाताचे बळी गेलेले आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाडा आहे तो वाढलेला आहे। बीड पाठोपाठ आता धुळे आणि सोलापूरमध्ये उष्माघाताचे बळी गेलेत। सोलापुरातील अक्कलकोट निमगाव येथे उष्माघाताने शेतात काम करत असताना एकाचा मृत्यू झालाय। बसण्णा बिराजदार असं त्याचं नाव आहे। तर धुळ्यात एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची बाब सुद्धा समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले रिपोर्टर प्रवीण सकपाळ यांच्याकडून। प्रवीण, ज्या पद्धतीने राज्यामध्ये उष्णतेची लाट पसरली आणि उष्माघातांच्या बळींची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, काय अधिक माहिती देशील याविषयी? सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून प्रचंड असा उष्मा वाढलेला आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जवळपास टेम्परेचर जे आहे ते 41 अंशाच्या पुढे जातानाचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतावर काम करणाऱ्या लोकांवर या उष्माघाताचा परिणाम अधिक झाल्याचं इथंच पाहायला मिळतंय। अक्कलकोट तालुक्यातल्या निमगावमध्ये बसण्णा बिराजदार नावाचा एक शेतकरी उष्माघाताने दगावला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा हा पहिला बळी ठरलाय। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी उन्हाची तीव्रता वाढणार असून शेतकऱ्यांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे। नक्की शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे। धन्यवाद प्रवीण, तू दिलेल्या या माहितीबद्दल। दरम्यान बीड पाठोपाठ आता धुळे आणि सोलापूरमध्येही उष्माघाताचे बळी गेलेत। राज्यभरात ही उष्णतेची लाट आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचा त्रास हा शेतकऱ्यांना सुद्धा अधिक होतोय।